टेंभुर्णी येथील करमाळा रस्त्यावर मंगळवारी सायंकाळी 7 वाजेच्या सुमारास एक अत्यंत भीषण आगीची दुर्घटना घडली. या आगीत एकाच रांगेत असलेली फर्निचर दुकान, महेश हार्डवेअर आणि तोडकर इलेक्ट्रॉनिक्स ही 3 दुकाने जळून पूर्णपणे भस्मसात झाली आहेत. सुदैवाने वेळीच सावधगिरी बाळगल्याने कोणतीही जीवितहानी झालेली नाही. मात्र मोठ्या प्रमाणावर आर्थिक नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे. मिळालेल्या माहितीनुसार महेश व निलेश तोडकर यांचे महेश हार्डवेअर, अभिषेक व वैभव तोडकर यांचे तोडकर इलेक्ट्रॉनिक्स आणि त्यांच्या शेजारीच आकाश सुतार व आप्पा भोंगाने यांचे पत्र्याचे फर्निचर दुकान आहे. मंगळवारी संध्याकाळी अचानक या दुकानांना आग लागली. आग नेमकी कशामुळे लागली याचे कारण अद्याप समजू शकलेले नाही. मात्र पाहता पाहता आगीने रौद्ररूप धारण केले आणि दुकानांमधील साहित्य जळून खाक झाले. आगीची माहिती मिळताच टेंभुर्णी पोलीस आणि स्थानिक नागरिकांनी घटनास्थळी मोठी गर्दी केली. सर्वप्रथम विठ्ठलराव शिंदे सहकारी साखर कारखान्याच्या अग्निशामक दलाच्या गाडीने धाव घेत आग विझवण्याचा प्रयत्न केला. परंतु आगीची भीषणता पाहता नंतर कुर्डुवाडी, इंदापूर, करमाळा नगरपालिका आणि विठ्ठल सहकारी साखर कारखान्याच्या अग्निशामक गाड्यांना पाचारण करण्यात आले. शर्थीच्या प्रयत्नांनंतर आग आटोक्यात आली. एकमत डिजिटल करिता सिद्धेश्वर शिंदे, टेंभुर्णी. Thanks for watching Ekmat Digital.